मी एक गरीब भाजीवाला होतो. माझी मुलगी कॅन्सरची रुग्ण होती. 4 वर्षांपासून मी माझी सर्व जमापुंजी माझ्या मुलीच्या उपचारावर लावत होतो आणि आता तर मी घरही विकले होते. पण माझ्या मुलीचा आजार वाढतच चालला होता. आज जेव्हा सिटी हॉस्पिटलवाल्यांनी हात वर केले तेव्हा माझी मुलगी रडू लागली आणि तिने मला अशी एक गोष्ट सांगितली जी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझे नाव तर सुरेश आहे. वेळेने माझ्याकडून खूप काही हिरावून घेतले होते. माझे घर, माझी नोकरी माझ्या हातातून गेली होती. नशिबाने मला अशा प्रकारे उद्ध्वस्त केले होते की मला मुलाच्या आजाराच्या दुःखाने घेरले होते. आणि हे सर्व का होते, कसे होते? कदाचित परमेश्वराने मला माझ्या कर्माची शिक्षा दिली होती. मी उन्हात शांतपणे डोके झुकवून बसलो होतो. घामासोबत आज माझ्या डोळ्यांतून अश्रूही वाहत होते. समोरच माझी भाजीची गाडी उभी होती. मला माहीत होते की उन्हामुळे माझ्या भाज्या खराब होतील. मी बाजूला व्हायला हवे, पण माझ्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की मी माझ्या जागेवरून उभा राहू शकेन. अचानक मला माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला. मी वळून पाहिले तर एक माणूस माझ्या शेजारी येऊन बसला होता. तो म्हणाला, "काय झाले? इतका त्रासलेला का आहेस? कोणी भाजी विकत घेत नाहीये का?" मी त्याच्याकडे बघत म्हणालो, "तुला हवी आहे का?" त्याने नकारार्थी मान हलवली आणि माझ्याकडे बघत म्हणाला, "नाही, काही नको. पण इतकं सांग, का त्रासलेला आहेस? काही गोष्ट आहे का?" मी माझी मान नकारार्थी हलवली आणि काहीही न बोलता माझ्या जागेवरून उभा राहिलो. माझा आज कोणाशीही बोलण्याचा विचार नव्हता. मी आतून पूर्णपणे तुटलो होतो. आयुष्याने माझी इतकी मोठी परीक्षा घेतली होती की मी शब्दांत वर्णन करू शकत नव्हतो. हो, मी गरीब होतो, परेशान होतो, पण अचानक माझ्यावर अशी परीक्षा येईल असे मला कधीच वाटले नव्हते. काय गरिबांवरच परीक्षा येते? हा विचार माझ्या डोक्यात फिरत होता. मी शांतपणे माझी गाडी ओढली आणि सावलीत जाऊन बसलो. थोड्या वेळाने तो माणूस पुन्हा माझ्याकडे आला आणि माझ्या शेजारी बसून म्हणाला, "जोपर्यंत तू मला तुझा त्रास सांगत नाहीस, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. एकदा बोलून तर बघ, कदाचित मी तुझा हा त्रास सोडवू शकेन. मला तुझी ही हतबलता पाहवत नाहीये." त्या माणसाचे बोलणे ऐकून मी फक्त एक नजर त्याच्यावर टाकली आणि म्हणालो, "माझे तुझ्यासमोर हात जोडले आहेत. मला त्रास देऊ नकोस. जा इथून. मला माझा त्रास कोणालाही सांगायचा नाहीये. ज्याला सांगायचा होता त्याला मी सांगून चुकलोय. काही हवे असेल तर बोल, नाहीतर आपला रस्ता धर." माझे बोलणे ऐकून तो माणूस खूप निराश झाला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "कधीकधी परमेश्वर काही लोक असे तुमच्याकडे पाठवतो जे तुमची मदत करू शकतात, पण आपण आपल्या जिद्दीत आणि अहंकारात ती मदत पाहतच नाही. असो, तुझी आपली मर्जी, मी निघतो." असे म्हणून तो माणूस निघून गेला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिलो. त्याने खूप खोलवरची गोष्ट सांगितली होती, पण माझे मन इतके उदास होते की मला खरोखर कोणाशीही बोलायचे नव्हते. आयुष्याने माझी इतकी मोठी परीक्षा घेतली होती की मी शब्दांत वर्णन करू शकत नव्हतो. बराच वेळ मी आपली गाडी घेऊन उभा होतो. कितीतरी वेळा माझ्याकडे गिराहिक आले, पण मी माझ्या दुःखात इतका मग्न होतो की मी कोणालाही भाजी दिली नाही. आयुष्य मला अशा वळणावर घेऊन आले होते की मला माझे भान राहिले नव्हते. लग्नाच्या पूर्ण 6 वर्षांनंतर देवाने मला एक निष्पाप मुलगी दिली होती आणि आता मला समजले होते की ती ब्लड कॅन्सरची रुग्ण आहे. ती फक्त 2 वर्षांची होती. माझी फुलासारखी मुलगी, जिला मी खूप प्रार्थना करून मागितले होते. आता ती अशा रोगात अडकली होती ज्यावर कोणताही उपायच नव्हता. ना माझ्याकडे पैसा होता, ना कोणते साधन. बराच वेळ मी तिथेच बसून आपल्या नशिबाला दोष देत राहिलो की शेवटी मी तारुण्यात ते काम केलेच का जे आज माझ्या समोर येत आहे. आपल्याला वाटते की भूतकाळांची पापे आपण केली आहेत ती कधीच आपल्याकडे परत येणार नाहीत, आणि हाच आपला सर्वात मोठा गैरसमज असतो. थोड्या वेळात मी माझ्या जागेवरून उठलो. माझी गाडी घेऊन मी थेट माझ्या घराकडे रवाना झालो. मला माझी मुलगी आठवत होती. तिला कॅन्सरचा आजार होता हे मला ठाऊक होते, पण मी मनातल्या मनात एक निश्चय केला होता. जगाशी लढेन, माझे सर्व काही विकून टाकेन, पण तिच्यासाठी मी ते सर्व करेन जे तिला हवे आहे. तिचे उपचार करेन, माझे पूर्ण आयुष्य लावेन, पण तिला मरू देणार नाही. मला माहीत होते की मी आगीशी खेळायला जात आहे, पण कोणतेही आईवडील आपल्या मुलाला मरताना पाहू शकत नाहीत. तिच्यासाठी ते आपले सर्वस्व देऊन टाकतात, पण तिला सुरक्षित ठेवतात. आणि माझेही हेच स्वप्न होते. मी घरी पोहोचलो तर एक नवीन संकट माझ्यासमोर उभे होते. तिची प्रकृती खूप खालावत होती. तिला अचानक ताप चढला होता. माझी पत्नी ओसरीवर बसून खूप रडत होती. माझ्या मुलीचा हा पहिला स्टेज होता आणि पहिल्या स्टेजमध्ये तिच्यासोबत हेच घडत होते. वारंवार ताप चढणे, तर कधी शरीरावर निळे डाग येणे. तिच्या या अवस्थेमुळे आम्ही चाचण्या केल्या होत्या आणि मग आम्हाला समजले की ती ब्लड कॅन्सरच्या रोगात अडकली आहे.
मी आत आलो तर माझी पत्नी रडत माझ्या गळ्याला पडली आणि ओरडून म्हणाली, सर्व संपले. कोणास ठाऊक कोणत्या पापाची शिक्षा आपल्याला मिळत आहे. 6 वर्षांनंतर आपल्याला मुलगी मिळाली आणि आज बघा आपण कोणत्या वळणावर आलो आहोत. यापेक्षा बरे झाले असते की आपल्याला अपत्यच झाले नसते, आपण निपुत्रिक राहिलो असतो. तिचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मला माहीत होते तिला काय म्हणायचे आहे. तिला माझ्या पूर्ण भूतकाळाबद्दल माहिती होते. मी तिच्या खांद्यावर थोपटले आणि तिच्याकडे बघत म्हणालो, अशी हिंमत हारू नकोस आणि अशा गोष्टीही करू नकोस. देवाच्या नावावर मी मानसिक रुग्ण बनत चाललोय. आपण तिला घेऊन दवाखान्यात जाऊया, मी पैसे घेतो, असे म्हणत मी माझ्या खोलीकडे वळलो. तिजोरीतील साठवलेल्या पैशांपैकी मी काही हजारच्या नोटा काढून माझ्या पुढच्या खिशात ठेवल्या आणि माझ्या मुलीला कुशीत घेऊन थेट दवाखान्याकडे धाव घेतली. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. हृदय आणि मेंदू काहीच काम करत नव्हते. असे वाटत होते जसे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. आयुष्य इतक्या लवकर मला माझ्या भूतकाळात घेऊन जाईल असा मी कधी विचारही केला नव्हता. एक लांबचे अंतर कापून आम्ही दवाखान्यात पोहोचलो. दवाखान्यात आत शिरतो न शिरतो तोच त्यांनी उभ्या उभ्या 20,000 रुपयांचे बिल तयार केले. मी एक गरीब भाजीवाला होतो. माझ्याकडे इतके पैसे तर नव्हते. फक्त इतकेच असायचे की मी दिवसाचे कमवावे आणि दिवसाचे खावे. पण आता माझी परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झाली होती की मला माझी जमापुंजी काढावी लागत होती, जी मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवली होती. माझ्या मुलीला लगेच ॲडमिट करून घेण्यात आले. मी आणि माझी पत्नी बाहेर बसून सतत रडत होतो. आज तर माझ्या डोळ्यांतूनही अश्रू निघत होते. माझी पत्नी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, हे काय होतंय अर्णव? मी म्हणते तू परत जा. तू परत जा आणि त्या लोकांची माफी माग, त्यांचे पाय धर, कारण मला माझी मुलगी धडधाकट हवी आहे. त्या लोकांचा शाप लागलाय आपल्याला. आपण त्यांना उद्ध्वस्त केले होते आणि आज आपण स्वतः उद्ध्वस्त होतोय. हे सर्व तुझ्यामुळे होत आहे. माझी पत्नी सतत रडत होती आणि त्याचवेळी ती मला दोषही देत होती. पण मला या गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. माझे मन अजूनही स्वतःचा दोष मान्य करायला तयार नव्हते. मी तिच्याकडे बघत म्हणालो, असे काही नाहीये. तो सर्व भूतकाळ होता आणि त्या लोकांसोबत जे झाले तो त्यांचा दोष होता. आणि आता देवासाठी भूतकाळाचे शब्द वारंवार उच्चारून मला दुप्पट यातना देऊ नकोस. माझी मुलगी दवाखान्यात ॲडमिट आहे. काही करू शकत नाहीस तर किमान प्रार्थना कर. हे सर्व तुझ्या चुकांचे फळ आहे. सुरुवातीपासून सांगत आलोय, तिची काळजी घेत जा. ती खूप नाजूक आणि संवेदनशील आहे. पण तू माझ्या निष्पाप मुलीला इतरांच्या हातात देऊन टाकायचास आणि आता बघ त्याचे फळ. असे म्हणत मी माझ्या जागेवरून उभा राहिलो. मला माहीत होते की मी विनाकारण माझ्या पत्नीवर आग काढत आहे. पण मी काय करणार? मी स्वतः खूप हतबल होतो. परिस्थितीला कंटाळलो होतो. बाहेर बाकावर बसून मी खूप रडलो. इतका की काही लोक माझ्याकडे उठून आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून मला धीर देऊ लागले. दवाखाना अशी जागा आहे जिथे मी म्हणतो कोणत्याही शत्रूलाही जाण्याची वेळ येऊ नये. दवाखाना चांगली जागा नाहीये. तिथे तुमचे कितीतरी आपले तुमच्यापासून दुरावतात. तुम्ही तिथे रडत राहता पण तरीही ते तुम्हाला पुन्हा मिळत नाहीत. मी पूर्णपणे शांत बसलो होतो जेव्हा अचानक मला माझ्या शेजारी कोणीतरी बसल्याचे जाणवले. मी आता उठून जाण्याच्या विचारात होतो. माझी पत्नीही चिंतेत होती. शेवटी तिचीही मुलगी ॲडमिट होती. मी उभा राहणारच होतो तेव्हा अचानक कोणीतरी माझे मनगट पकडले. मी वळून पाहिले तर तोच तरुण बसलेला होता, जो आज सकाळी माझ्याकडे येऊन वारंवार माझ्या त्रासाचे कारण विचारत होता. मी त्याला माझ्यासमोर पाहून थक्क झालो. मी काही बोलण्यापूर्वीच तो म्हणाला, मी तुला काही वेळापूर्वीही विचारले होते की काय झाले आहे, पण तू माझे बोलणे झटकून दिलेस. पण आता मी पुन्हा विचारतोय, बोल काय झाले? तू काळजीत आहेस, काय समस्या आहे? माझे हृदय खूप जड झाले होते. खरोखरच मला आता अशा हेप्तीची गरज होती ज्याला मी माझे दुःख सांगू शकेन. मी न इच्छितेही त्याच्या शेजारी बसलो आणि मान खाली घालून म्हणालो, मी खूप काळजीत आहे. माझ्या मुलीला कॅन्सर झाला आहे. तुला माहिती आहे, हा कॅन्सर फक्त एका व्यक्तीला होत नाही, तर पूर्ण कुटुंबाला होतो. पूर्ण कुटुंबाला हा कॅन्सर नावाचा रोग गिळून टाकतो. 6 वर्षांनंतर देवाने मला मुलगी दिली. मी खूप आनंदी होतो. मनात निश्चय केला होता की तिला राजकन्येसारखं वाढवेन. पण मला संधीच मिळाली नाही. 2 वर्षांनंतर मला समजले की तिला कॅन्सर झाला आहे. आता पहिल्या स्टेजवर आहे, पण तिची प्रकृती ठीक नाही आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की ती लवकरच दुसऱ्या स्टेजवर जाईल. उपचारांसाठी पैसे हवेत जे माझ्याकडे नाहीत. थोडेफार आहेत ज्यातून फक्त तिची औषधं येत आहेत. कधीकधी वाटते की माझ्याकडून इतके मोठे पापही झाले नव्हते जे माझ्यासोबत हे घडले.
काश भूतकाळात मी स्वतःला सावरले असते तर आज माझ्यासमोर हे सर्व आले नसते. माझे बोलणे ऐकून तो तरुण हतबल होऊन म्हणाला, का? तुम्ही भूतकाळात असे काय केले होते ज्यामुळे तुमच्यासोबत हे सर्व घडत आहे? त्याचे बोलणे ऐकून मी भानावर आलो आणि मान नकारार्थी हलवत म्हणालो, नाही, काही झाले नव्हते. तुला विनंती आहे, माझ्या मुलीसाठी प्रार्थना कर की ती बरी व्हावी. माझे पूर्ण जगच माझी मुलगी आहे. असे म्हणून मी जागेवरून उभा राहू लागलो. तर त्याने पुन्हा एकदा माझे मनगट धरले आणि माझ्याकडे बघत म्हणाला, आयुष्यात खूप चढउतार येतात. तुझ्यासोबत जे होत आहे तू अगदी बरोबर म्हणतोयस. हे सर्व तुझेच पेरलेले आहे जे तू आता कापतोयस. मी तुला दोष देत नाहीये, पण इतके नक्की सांगेन की जे तू केले होतेस ते लवकरात लवकर सुधारून घे, नाहीतर तुझ्या आयुष्यात काय होईल हे तुला स्वतःलाही समजणार नाही. असे म्हणून त्याने आपल्या खिशातून काही नोटा काढल्या आणि माझ्या समोरच्या खिशात ठेवत म्हणाला, मी तुला हे पैसे यासाठी देत नाहीये की मी तुझी दया खातोय. फक्त यासाठी देतोय की तुला लवकर हे समजले पाहिजे की तू चुकीचा आहेस आणि तुझे मन तुला दोष देत आहे. हे पैसे तुझ्या मुलीसाठी आहेत. मुली सर्वांच्याच सामायिक असतात. माझीही एक मुलगी आहे जिच्यावर मी खूप प्रेम करतो. मी पुन्हा एकदा तुला सांगेन की स्वतःला सावर आणि तुझ्या भूतकाळातील चूक सुधारून घे, नाहीतर आयुष्यात तुझ्या हाती काहीच उरणार नाही. असे म्हणून तो थांबला नाही, तर तिथून निघून गेला. मी फक्त शांत नजरेने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिलो. तो कोण होता, कुठून आला होता, मला काहीच माहीत नव्हते, पण तो माझ्या डोळ्यात अश्रू देऊन गेला होता. मी थरथरत्या हातांनी पैसे काढले तर ते काही 25,000च्या आसपास होते. त्या पैशांनी माझी खूप मदत होऊ शकत होती. फिलहाल मी आत गेलो. माझी पत्नी अजूनही रडत होती. मी तिच्याजवळ जाऊन बसलो तर अचानक ती माझ्या गळ्याला पडली आणि जोरात रडत म्हणाली, डॉक्टर आले होते, आत्ताच सांगून गेलेत की तुमची मुलगी दुसऱ्या स्टेजवर गेलीये. हे आपल्यासोबत काय होतंय? आपली एक मुलगी आणि तिच्यावर इतके अन्याय का होत आहेत? परमेश्वर मुलांच्या रूपाने आईवडिलांची परीक्षा घेतो, पण आपली तर एकच मुलगी आहे आणि आपण कधी कोणाचे वाईट करत नाही. हो, जे भूतकाळात झाले त्याबद्दल आम्हाला पश्चाताप आहे, पण आता असे का होतंय? असे म्हणता म्हणता ती रडू लागली. ज्या गोष्टीची मला भीती होती तीच घडली होती. माझी मुलगी दुसऱ्या स्टेजवर पोहोचली होती. म्हणजेच आता तिचे केसही गळू लागले होते. तिच्या तोंडातून आणि नाकातून रक्तही येणार होते. मी आधीच या रोगाची पूर्ण माहिती घेतली होती. तिचे बोलणे ऐकून मी मान खाली घालून खूप रडलो. आम्ही दोघे बराच वेळ अगदी शांत बसलो होतो आणि मग एका नर्सने येऊन माहिती दिली की तुमची मुलगी जागी झाली आहे आणि आता ती तुम्हा दोघांना आठवत आहे. चांगले होईल की तुम्ही स्वतःला सावरून तिच्याकडे जा आणि तिच्यावर प्रेम करा, जेणेकरून ती थोडी सावरू शकेल. ताप उतरला आहे, पण अशक्तपणा खूप जास्त आहे. नर्सचे बोलणे ऐकून आम्ही दोघे पतीपत्नी वॉर्डकडे धावलो. जसे आम्ही आत गेलो, माझी मुलगी पप्पा पप्पा म्हणत जागेवरून उठू लागली, पण अशक्तपणामुळे ती जागेवरून हलूही शकली नाही. मी लगेच तिच्याकडे धावलो आणि काही समजायच्या आत तिला छातीशी कवटाळले. मला आणि आपल्या आईला पाहून ती अचानक रडू लागली. माझी पत्नीही तिला पाहून रडू लागली, पण मी तिला खुणेने शांत केले. आमच्या मुलीला आता गरज होती. जर आम्हीच तुटलो असतो तर कधीच तिच्यावर उपचार करू शकलो नसतो. दवाखान्यातून आमची सुट्टी 2 दिवसांनी झाली आणि निघताना आमचे बिल पूर्ण 10,000 रुपये करण्यात आले होते. मी मनातून आभार मानत होतो की शेवटच्या क्षणी त्या अनोळखी माणसाने माझी मदत केली होती. जर त्याने केली नसती तर हे पैसे मी कुठून आणले असते? मागेही फक्त काही हजारच उरले होते, जे बिलाचे पैसे पूर्ण करू शकत नव्हते. रिक्षा थांबवताना अचानक माझी नजर उजवीकडे गेली, जिथे तो तरुण आपल्या मोठ्या गाडीसमोर टेक लावून माझ्याकडे पाहत होता. मला त्याच्याकडे जायचे होते, पण माझ्या हातात माझी मुलगी होती, हातात सामान होते. मी फक्त त्याला दुरूनच पाहून शांतपणे रिक्षामध्ये बसलो. माझे हृदय खूप विचित्र परिस्थितीत अडकले होते. मला त्या तरुणाला भेटून त्याचे आभार मानायचे होते. रिक्षा अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचली होती, तरीही मला चैन पडत नव्हते, पण मी काहीच बोललो नाही. घरी पोहोचल्यावर मी माझ्या पत्नीला कडक ताकीद दिली. आता मुलीला आपल्याला एकटे सोडायचे नाहीये. आता घरात भुकेले राहू, पण तिच्या औषधांमध्ये अजिबात खंड पडू देणार नाही. वेळ हळूहळू सरकत होता. आता आम्ही दोघे पतीपत्नीच प्रार्थना करत होतो, जेणेकरून आता आमच्यावर दुसरे कोणतेही संकट येऊ नये. डॉक्टरांनी कडक ताकीद दिली होती की जर तुम्ही आता तुमच्या मुलीचे योग्य उपचार केले नाहीत तर ती पुढे शेवटच्या स्टेजवर जाऊ शकते. आणि मी आता तिच्या औषधांमध्ये आणि तिच्या खाण्यापिण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू शकत नव्हतो. मी आता कामाची वेळही वाढवली होती. आधी मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भाजी विकायचो आणि आता मी रात्री 10 वाजेपर्यंत रस्त्यावर उभा राहायचो.
जोपर्यंत माझी एक एक भाजी विकली जात नव्हती. देवाचे आभार होते की चांगला आहार आणि वेळेवर औषधं मिळाल्यामुळे माझ्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण म्हणतात ना, जिथे आराम असतो तिथे अस्वस्थता नक्कीच मिळते. सुमारे 3 महिन्यानंतर अचानक तिच्या नाकातून रक्त येणे सुरू झाले. योगायोगाने मी घरीच होतो. माझी पत्नी पळत किचनमधून खोलीत आली. माझा जीव भांड्यात पडला. आम्ही दोघे सैरावैरा तिला घेऊन दवाखान्यात धावलो. डॉक्टरांनी तिची प्रकृती पाहताच लगेच तिला ॲडमिट करून घेतले. माझी अवस्था पुन्हा एकदा खराब झाली. आता तर मी देवाला प्रार्थना करू लागलो की हे देवा, मला आणखी एक अपत्य दे. काय माहीत, माझी मुलगी त्याला पाहून बरी होईल. डॉक्टरांनी यावेळी मला आणि माझ्या पत्नीला खूप कडक शब्दात ओरडले की तुम्ही काय करत आहात? आम्ही तुम्हाला मनाई केली आहे की तुम्ही तुमच्या मुलीला बाहेरचे काहीही खाऊ घालणार नाहीत. तुम्ही याला काय दिले आहे? मी लगेच त्यांना उत्तर दिले, नाही, मी याला घरचेच अन्न देतोय. डाळ, दूध, घरची चपाती, बाहेरचे काहीही देत नाहीये. माझ्या मुलीची तब्येतही बरीच सुधारली होती. तर डॉक्टर म्हणाले, नाही, तुमच्या मुलीने कोणत्या तरी खराब तेलाची गोष्ट खाल्ली आहे, म्हणूनच तर यांची तब्येत इतकी बिघडली आहे. मी काळजीत पडून माझ्या पत्नीकडे पाहिले, तर ती नजर चोरू लागली. डॉक्टर आम्हाला पुन्हा एकदा सूचना देऊन निघून गेले. डॉक्टर जाताच मी तिचा हात पकडला आणि तिच्याकडे बघत म्हणालो, काय सांगून गेलेत डॉक्टर? खटे बोलू नकोस. तेव्हा ती मान खाली घालून म्हणाली, मी याला घेऊन शेजारच्या घरी गेले होते. तिथे मुले चिप्स खात होती. त्यांना पाहूनही हट्ट करत होती. मी खूप समजवले, पण ऐकतच नव्हती. म्हणून मजबुरीने 2-4 खाऊ घातले. पण मला माहीत नव्हते की अचानक तिची तब्येत इतकी खराब होईल. माझे मन होत होते की आपल्या पत्नीच्या थोबाडीत 2 लगावाव्यात. जरी मी तिला चांगल्या प्रकारे समजवले होते की कितीही रडू दे, कितीही हट्ट करू दे, याला कोणत्याही परिस्थितीत तू बाहेरचे काहीही देणार नाहीस. फक्त थोड्याशा निष्काळजीपणामुळे आमचे हातपाय गळले होते. मी सध्या तिला काहीच बोललो नाही. माझ्यासारखीच तीही माझी आई होती. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून तिचेही हातपाय थरथरत होते. आमची वापसी साधारण 4 तासानंतर झाली. आता आम्हाला घरात बसून काही वेळच झाला होता, जेव्हा अचानक कोणीतरी आमचा दरवाजा जोरात वाजवला. मी थक्क झालो. भला यावेळी कोण येऊ शकत होते, कारण रात्रीचे 11 वाजले होते. मी दरवाजा उघडला तर समोर पोलीस उभे होते. मी खूप घाबरलो. असे वाटले जसे कोणतरी माझे श्वास रोखले आहेत. अचानक हे पोलीस आत घुसले आणि मला खांद्याला पकडून म्हणाले, तुला काय वाटले होते? तू लपून राहशील तर आम्ही तुला पकडू शकणार नाही. तू कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त करशील आणि तू इथे सुखाने राहू शकशील. अटक करा याला. आवाजाच्या गोंधळाने माझी पत्नीही बाहेर आली. मला आता हातकडी लावली जात होती. 2-4 पोलीस माझ्या ओसरीची पाहणी करत होते. माझ्या पत्नीने बाहेर येताच रडणे सुरू केले. पोलिसांच्या हातातून माझा हात सोडवू लागली. तर एका पोलिसाने तिला जोरात मागे ढकलले आणि तिच्याकडे बघत म्हणाला, मॅडम, आम्हाला आमची काम करू द्या. जर मध्ये आलात तर तुम्हालाही आत टाकू. माझी पत्नी त्यांच्यासमोर हात जोडत म्हणाली, कुठे घेऊन चाललात माझ्या पतीला? माझी मुलगी आजारी आहे. रात्रीची इतकी वेळ झाली आहे. जी काही तक्रार असेल आम्ही सकाळी पोलीस स्टेशनमध्ये नक्की येऊ, पण तुम्ही लोक असे करू नका. तेव्हा पोलीसवाला माझ्या पत्नीकडे बघत म्हणाला, तुला समजत नाहीये का? आमच्या प्रकरणात बोललीस तर दोघांना आत करू. मग आपली मुलगी त्या शेजाऱ्यांच्या हवाली कर. चल. त्या माणसाने इतके म्हणताच मला ओढायला सुरुवात केली. मी त्यांच्याकडे गयावया करत होतो की अशा प्रकारे मला घेऊन जाऊ नका. माझी पत्नी आणि मुलगी एकटे आहेत. माझी मुलगी आजारी आहे. रात्री काहीही होऊ शकते. पण ते लोक थांबले नाहीत. जबरदस्ती मला व्हॅनमध्ये बसवण्यात आले आणि मला पोलीस स्टेशनला नेले. मला काहीच समजत नव्हते हे सर्व काय होत आहे. काय ते लोक परत आले होते? काय माझा भूतकाळ पुन्हा एकदा माझ्यासमोर येणार होता? हा विचारच माझ्या आत्म्याला हादरवून सोडत होता. एक लांबचे अंतर कापून आम्ही पोलीस ठाण्यात पोहोचलो. पण पुढचा धक्का माझ्यासाठी अत्यंत गंभीर होता. समोर तोच तरुण बसला होता, ज्याने दवाखान्यात 3 महिन्यांपूर्वी माझी मदत केली होती. मी त्याला पाहताच ओळखले. माझी हातकडी पाहून तो लगेच त्या लोकांसमोर उभा राहिला आणि रागाने ओरडत म्हणाला, या माणसावर फक्त आणि फक्त आरोप करण्यात आला आहे. हा अपराधी नाहीये जो तुम्ही याला हातकडी लावत आहात. त्या माणसाचे बोलणे ऐकून इन्स्पेक्टर म्हणाला, आम्हाला वरून आदेश आहेत. यांना अशाच प्रकारे अपमानित करून इथे आणायचे होते. आम्ही हतबल आहोत. तेव्हा तो ओरडून म्हणाला, देवाकडून आदेश असो किंवा कुठूनही आदेश असो, तुम्हाला कोणताही हक्क नाही एका आरोपीला हातकडी लावण्याचा. त्यांनी कोणताही इतका मोठा गुन्हा केलेला नाही. फक्त एका किरकोळ चोरीची केस आहे. तुम्ही असे कसे करू शकता यांच्यासोबत? मी तुमच्याविरुद्ध तक्रार नोंदवू शकतो. तुम्ही मला ओळखत नाही. मी त्या माणसाला आश्चर्याने पाहत होतो, ज्याच्याशी माझे ना कोणते नाते होते ना मला नाते बनवायचे होते. मग अजाणतेपणी तो माझी मदत का करत होता ही गोष्ट माझ्या समजाच्या पलीकडे होती.
पोलीस इन्स्पेक्टरने लगेच आपल्या एका शिपायाला माझी हातकडी उघडण्याचा आदेश दिला आणि त्या माणसाकडे बघत म्हणाला, "बघा, आम्ही माफी मागतो, पण आम्हीही हतबल आहोत. तुम्ही यांच्या जामिनासाठी आला असाल तर आम्ही बोलूया." तेव्हा तो माणूस माझ्याकडे बघत म्हणाला, "तुम्ही एका बाजूला बसा. तुम्ही यांना कोठडीतही बंद करणार नाही. मी यांच्यासाठी शहरातील सर्वात महागडा वकील आणला आहे." मला धक्क्यावर धक्का बसत होता. मी मनातल्या मनात ठरवले की येथून सुटका मिळताच मी या माणसाला विचारीन की तू कोण आहेस, का माझी मदत करतोयस. कोठेतरी मला असे वाटत होते की तू व्यक्ती माझ्या भूतकाळाशी जोडलेला आहे. हा मला ओळखतो. थोड्या वेळानंतर एक वकील आला, ज्याने माझी पूर्ण कारवाई हाताळली आणि थोड्या वेळातच मला जामीन मिळाला. जशी मला तिथून सुटका मिळाली, मी लगेच त्या माणसाचा हात पकडला. 3 महिन्यांपूर्वी त्याने 2दा माझा हात पकडला होता, पण आता मी मजबूतीने त्याच्यासमोर उभा राहिलो होतो आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणालो, "तू खोटे बोलू नकोस. तू कोण आहेस? तू का माझी मदत करतोयस? काय तू मला ओळखतोस? काय तुझा संबंध माझ्या भूतकाळाशी आहे?" त्याने एक नजर माझ्यावर टाकली आणि माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाला, "अजून सत्य सांगण्याची योग्य वेळ आलेली नाही. जेव्हा येईल तेव्हा मी तुला सांगेन. स्वतःची काळजी घे, कारण आता तू प्रत्येक ठिकाणाहून अडकशील. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे, पण तुला तुझी लढाई स्वतः लढावी लागेल. आपल्या मुलीचे उपचार कर, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत राहशील आणि तुला कोणीच वाचवणार नाही." असे म्हणून तो आपल्या गाडीकडे वळला. मी ठाण्याजवळ अगदी शांत उभा होतो. माझे हृदय जोरात धडधडत होते. तो कोण होता? का होता? काय होता? माझ्या समजाच्या पलीकडे होते. काय त्याचा संबंध माझ्या घरच्यांशी होता? पण तो माझी मदत का करेल? मी तर सर्व काही उद्ध्वस्त केले होते आपल्या या हातांनी. हो, मी मनातल्या मनात स्वतःला दोषी मानत होतो, पण जिभेने कबूल करत नव्हतो. कारण फक्त इतकेच होते की मी भ्रमात जगू इच्छित होतो. सत्याचा चेहरा पाहू इच्छित नव्हतो. कारण मला माहीत होते, सत्य अत्यंत वाईट आहे. थोड्या वेळानंतर मी घराची वाट धरली. रिक्षामध्ये बसूनही माझ्या डोक्यात फक्त हेच सर्व चालले होते. मी काय करेन? सर्व गोष्टी कशा सांभाळीन? मी इतका श्रीमंत नाही की माझ्या मुलीचे उपचार करू शकेन. आज तिला रक्त येणे सुरू झाले होते. डॉक्टरांनी उपचारांच्या सुरुवातीला मला एक गोष्ट सांगितली होती की आपल्या मुलीच्या तोंडातून किंवा नाकातून रक्त येऊ देऊ नका. तिची इतकी काळजी घ्या की ती त्या स्टेजवर पोहोचू नये. पण आमच्याकडून चूक झाली होती. एक लांबचे अंतर कापून मी घरी परत आलो. पण माझ्या पत्नीची अवस्था अत्यंत वाईट होती. ती खोलीच्या दरवाजावर बसून खूप रडत होती. तिच्या उंदक्यांनी माझे काळीच चिरले होते. माझी मुलगी तिच्याजवळच सुन्न होऊन बसली होती. मी लगेच पुढे होऊन आपल्या पत्नीला आपल्या कुशीत घेतले. मला पाहताच तिची अवस्था अजून खराब झाली. ती रडत म्हणाली, "तुम्ही सर्व काही ठीक करा. तुम्ही कबूल करा की तुम्ही दोषी आहात. तुम्ही चुकीचे केले आहे. ते तुम्हाला सोडणार नाहीत. आपल्यावर काय दिवस आले आहेत? एक साधे आयुष्य जगत होतो. मुलीला ब्लड कॅन्सर झाला, तुमची नोकरी गेली, तुम्ही भाजीवाले बनलात. आणि आता हे सर्व? मी तुमच्यापुढे हात जोडते. देवासाठी माझ्या परिस्थितीवर दया करा. असे करू नका की मी स्वतःशी नजर मिळवू शकणार नाही." आपल्या पत्नीचे बोलणे ऐकूनही मी शांत राहिलो. माझ्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते. फक्त शांतपणे आपल्या मुलीला उचलून मी आत गेलो. मी आता ठरवले होते की मी कोणाला काहीच सांगणार नाही. मला सांगायचे आहे तर मी फक्त देवाला सांगेन आणि त्या माणसाच्या बाबतीत नीट चौकशी करेन की तो माझी मदत का करत आहे. शेवटी कारण काय आहे? पूर्ण रात्र माझ्या याच विचारांत गेली. कितीतरी वेळा उठून माझ्या पत्नीने मला समजवले होते की काय झाले आहे तुम्हाला, आराम करा. पण मी काहीच बोलू शकत नव्हतो. फक्त मला शांतता लागली होती. वेळ हळूहळू सरकत होता. दिवसांचे महिने आणि महिन्यांचे वर्ष झाली. मला माझ्या मुलीच्या कॅन्सरशी लढता लढता आणखी 2 वर्ष उलटून गेली. आता ती 4 वर्षांची झाली होती. पण इतर मुलांच्या तुलनेत ती अत्यंत कमजोर होती. ना तिची उंची वाढली होती, ना तिची तब्येत सुधारली होती. डोक्यावर केस नव्हते, फक्त हाडांचा सांगाडा होती. तिची अवस्था पाहून मला खूप रडू यायचे की निसर्गाने आमच्यासोबत असे का केले? मला त्या मार्गावर का नेले? त्या 2 वर्षांच्या काळात मी खूप कष्टाने माझ्या मुलीचे उपचार केले होते. माझ्याकडे आता 1 रुपयाही उरला नव्हता. मी पूर्णपणे रिकामा झालो होतो. कधीपर्यंत भाजी विकणार? आता तर अशी अवस्था होती की जे विकायचो त्यातून माझे घर चालायचे आणि पुढच्या दिवसाची भाजी यायची. माझ्याकडे इतके पैसे नव्हते की आता मी माझ्या मुलीसाठी औषध विकत घेऊ शकेन. कोणास ठाऊक माझ्यावर काय संकट आले होते त्या 2 वर्षांच्या काळात. त्या व्यक्तीशी माझी पुन्हा भेट झाली नाही. मी त्याला शोधण्याचे खूप प्रयत्न केले. ठाण्यात गेलो, दवाखान्याच्या चक्रा मारला. त्या जागी गेलो जिथे माझी पहिल्यांदा त्याच्याशी भेट झाली होती. पण तो मला कोठेही मिळाला नाही.
मी फक्त रडत राहायचो आणि प्रार्थना करायचो की हे देवा, माझी मदत पाठव. मी काय करू? माझी मुलगी मरत आहे. आणि आता परिस्थिती तशीच होती. माझी पत्नीही काही करू शकत नव्हती आणि ना मी काही करू शकत होतो. ती बिचारी घरांमध्ये झाडू पोछा करून खूप कष्टाने घराचा खर्च चालवत होती आणि मी माझी भाजी, वीज भाडे, थोडाफार मुलीच्या औषधांवर माझा पैसा खर्च करायचो. मी म्हणतो माणूस काहीही होवो, पण इतका गरीब नसावा की हतबलतेवरही रडू शकणार नाही. उद्या तब्येत खराब झाली तर कामावर कसे जाणार? पण माझी मुलगी आता कॅन्सरच्या 3ऱ्या स्टेजवर पोहोचली होती, ज्यामुळे आता तिच्या अंतर्गत अवयवांतून रक्त येऊ लागले होते. आणि इथे आम्ही दोघे पतीपत्नी हार मानलो होतो. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की जर तुम्ही अशाच प्रकारे निष्काळजीपणा करत राहिलात आणि तुम्ही तुमच्या मुलीचे उपचार केले नाहीत तर माफी असावी, तुमची मुलगी मरेल. हे शब्द नव्हते तर खंजीर होते. हे दुःख फक्त आईवडीलच अनुभवू शकतात. सकाळपासून तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या. अंतर्गत अवयवांतून तिचे रक्त वाहत होते, कधी नाकातून, कधी तोंडातून. आणि आम्ही काहीच करू शकत नव्हतो, कारण माझ्या खिशात पैसे नव्हते. हारून मी माझ्या एका मित्राला फोन केला. त्याच्याकडे काही पैसे उधार मागितले, पण त्याने माझा फोन ऐकताच एक शब्द विचारला, मी तुला आधीही पैसे दिले आहेत. जर आता दिले तर तुला माहीत आहे तू फेडू शकणार नाहीस. माझे आधीचे पैसे परत कर, मग मी तुला हे आणखी देईन. तेव्हा मी काहीच बोलू शकलो नाही. दुसऱ्याला फोन करण्याची हिंमत झाली नाही, कारण मला माहीत होते सर्वांकडून हेच उत्तर येईल. माझी पत्नी खूप वाईट रडत होती. माझी मुलगी अगदी मरणाच्या उंबरठ्यावर आली होती. अचानक माझ्यासमोर हात जोडत म्हणाली, माझे जोडलेले हात बघा. तुम्ही त्या लोकांकडे जा. तुम्ही पाय धरा. ते तुम्हाला माफ करतील. मला माहीत आहे आपल्यासोबत हे सर्व याच कारणामुळे होत आहे, कारण तुम्ही दोषी आहात. तुम्ही हे सत्य का कबूल करत नाही? 4 वर्ष झाली आहेत. आपण यातनांमध्येच जगत आहोत. आज आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत, पण ती आनंदाची गोष्ट आपल्याला लाभली नाही, ज्यासाठी आपण सर्व काही सोडले होते, सर्वांना उद्ध्वस्त केले होते. आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून आज पहिल्यांदा मी तुटलो होतो. माझी मुलगी, जिला मी राजकन्येसारखे वाढवू इच्छित होतो, ती माझ्या डोळ्यांसमोर मरत होती. जर मी अजूनही हातावर हात ठेवून बसलो असतो तर माझ्यासारख्या बापावर धिक्कार होता. मी दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या जागेवरून उभा राहिलो. बाहेर येऊन मी रिक्षा थांबवली आणि त्या घराचा पत्ता सांगून बसलो. रिक्षामध्ये बसताच माझे डोळे बंद झाले आणि मी हळूहळू भूतकाळातील त्या वेदनादायक आठवणींमध्ये हरवून गेलो, ज्याचा विचार करूनच अंगावर शहारे येत होते. मी आणि माझी पत्नी एकमेकांना खूप आवडत होतो. सुनीता माझ्या मोहल्ल्यातील एक मुलगी होती, जिच्यासाठी मी वेडा होतो. माझी आई अनेकदा मला सांगायची की तू चुकीच्या घरात हात घालत आहेस. तिचा बाप अपंग आहे. त्या लोकांनी खूप संकटे सोसून आपल्या मुलीला मोठे केले आहे. तू त्यांचा पिच्छा सोड. पण मी म्हणायचो की शेवटी मी का पिच्छा सोडू? कोणाला आवडणे हे पाप नाही आणि मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. जर मी तिला पळवून नेले तेव्हा मला समजते की मी चुकीचा आहे. मी तर तिच्याशी लग्न करू इच्छितो. पण माझी आई माझे काहीच ऐकत नव्हती. ती प्रत्येक वेळी मला टोमणे देत राहिली की तू पसंत केले तर एका गरीब मुलीला, जी तुलाही उद्ध्वस्त करेल आणि आपल्या घरालाही उद्ध्वस्त करेल. तिची आई अनेकदा सांगते की जेव्हा सुनीता जन्माला आली होती तेव्हा आमच्या घरात उपाशी राहण्याचे दिवस आले होते. आता तू काय तुझ्या आयुष्यात ती शिक्षा उचलून आणशील आणि तुझे आयुष्य उद्ध्वस्त करशील? तेव्हा मी काहीच बोललो नाही. आईच्या या गोष्टी माझा विषासारख्या वाटायच्या. माझे भाऊ, माझ्या बहिणी मला सर्व समजवायचे की या लोकांचा पिच्छा सोड. पण मी सुनीतासाठी इतका वेडा झालो होतो की मी आणि सुनीताने घरून पळून जाऊन लग्न केले. पण माझे घरचे मला माफ करत नव्हते. त्यांचे म्हणणे होते की तू सुनीताशी लग्न का केले? ना ते हुंडा देतील, ना तिचा बाप तुला माफ करेल. सुनीता माझ्यासोबत होती. तिने सांगितले होते की मी तुझ्यासाठी कोणाशीही लढेन. कुठेतरी मला या गोष्टीचे दुःख आहे की मी सुनीताचा विनाकारण वापर करत होतो. ती माझ्यामध्ये इतकी जास्त रस घेत नव्हती जितका मी घेत होतो. मला हे सर्व सन्मानाच्या कक्षेत राहून करायला हवे होते, ना की त्यांच्या अब्रूला चव्हाट्यावर आणून. मी इतका दूर पळून गेलो होतो की परत येण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. पण 5 दिवसांनंतर माझी सहनशक्ती संपली होती, कारण जेवढे पैसे मी घेऊन गेलो होतो सर्व संपले होते आणि मी सुनीतासोबत परत आलो होतो. घरात शिरतो ना शिरतो तोच माझ्या भावांनी मला शिव्या द्यायला सुरुवात केली. आईने मला खूप शाप दिले आणि वडिलांनीही स्पष्ट शब्दांत सांगितले की मी तुला माझ्या सर्व मालमत्तेतून काढून टाकले आहे. तुला मालमत्तेत आता कोणताही हिस्सा मिळणार नाही. ही गोष्ट माझ्या डोक्यात गेली. मी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. सध्या मी माझ्या पत्नीला माझ्या मित्राच्या घरी ठेवले होते आणि रात्रीच्या अंधारात आपल्या घरात घुसलो होतो. तो क्षण आठवून आजही माझ्या अंगावर शहारे येत आहेत. मी माझ्या सख्ख्या वडिलांचा खून केला होता, फक्त यासाठी कारण त्यांनी मला मालमत्तेतून काढून टाकले होते.
मी घरात घुसून त्यांच्या तोंडावर उशी ठेवली होती आणि त्यांना मारून टाकले होते. मला पळून जायचे होते, पण माझी बहीण आणि माझी आई या दोघांनी मला हे सर्व करताना पकडले होते. मी पूर्ण घर उद्ध्वस्त केले होते. माझ्या आईने मला त्यावेळी वाचवले होते, पण त्यांनी मला एक शाप दिला होता की मी सुखी होऊनही उद्ध्वस्त राहीन. माझ्या बहिणीने सांगितले होते की तुला कधीच सुख लाभणार नाही. जे तू आमच्या वडिलांसोबत केले आहे ते तुझ्या अपत्याच्या रूपात तुझ्यासमोर येईल. मला तिथून त्या दोघींनी खूप अपमानित करून बाहेर काढले होते. माझे म्हणणे होते की मी हे सर्व फक्त आणि फक्त स्वतःसाठी केले आहे, यात काही चुकीचे नाही. पण मला माहीत होते यात खूप काही चुकीचे आहे. मी माझ्या बापाला मारले होते, ही काही छोटी गोष्ट नव्हती. सुनीताचा बापही मेला होता, कारण तो इतका अपमान सहनच करू शकला नाही की त्याची मुलगी घरून पळून गेली. तिची आई आपल्या पतीच्या दुःखात इतकी दुःखी झाली होती की ती अर्धवट वेडी होऊन वेड्यांच्या इस्पितळात शिफ्ट झाली होती. हे सर्व माझा दोष होता. एका लग्नापायी मी सर्व काही उद्ध्वस्त केले होते. मी 2 कुटुंबे उद्ध्वस्त केली होती आणि आता मला जाणीव झाली होती की हे सर्व माझ्यामुळे झाले आहे. माझे म्हणणे होते की त्या लोकांची चूक आहे. मी लग्न करू इच्छित होतो, काही पाप नाही. त्या लोकांनी मला हे सर्व करण्यास भाग पाडले आहे. जर या लोकांनी मला हे सर्व करण्यास भाग पाडले नसते तर आज मी सुनीतासोबत सुखी आपल्या वडिलांच्या घरात राहत असतो. एक लांबचे अंतर कापून मी आपल्या घरी पोहोचलो होतो. आजही आमचे मोठे घर तसेच उभे होते. त्या घरात माझे 2 भाऊ राहत होते. आईसमोर धडधडत्या हृदयाने आत शिरलो होतो. 10 वर्षांनंतर मी त्या घरात पाऊल ठेवले होते. माझी नजर माझ्या आईवर गेली, जी ओसरीवरच बसली होती. छोटी छोटी पावलं उचलून मी त्यांच्यासमोर वाकून बसलो होतो. जेव्हा अचानक त्यांनी मला पाहिले तेव्हा आपले हृदय धरून बसले. मी त्यांच्या पावलांवर डोके ठेवून फक्त रडत होतो. इतका रडलो की आतून माझे 2ही भाऊ, त्यांच्या बायका, मुले, माझ्या बहिणी सर्व बाहेर आल्या. मी आईकडे बघत म्हणालो, माझे सर्व उद्ध्वस्त झाले आहे. माझ्या मुलीला ब्लड कॅन्सर आहे. ती मरत आहे, पण उपचारांना पैसे नाहीत. जर मी तिला गमावले तर मी स्वतः संपून जाईन. मला माफ करा. मी तुमचे कुंकू पुसले होते. मला माफ करा आई, मला माफ करा. मी फक्त एकाच गोष्टीची माफी मागत होतो. जेव्हा अचानक माझ्या आईने रडत मला आपल्या कुशीत घेतले. आई कधीच आपल्या मुलाला इतक्या यातनांमध्ये सहन करू शकत नाही. पुढे होऊन माझ्या 2ही भावांनीही मला मिठी मारली. त्यांना सत्य समजले होते, पण माझी अवस्था इतकी खराब होती की कोणीही मला ओरडले नाही. जेव्हा अचानक माझी नजर कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या तरुणावर पडली. तो आता काफी सुंदर झाला होता. तो दुसरा कोणी नसून माझ्या बहिणीचा पती होता. माझी बहीण माझ्यापासून वेगळी असूनही माझ्यापासून अनोळखी नव्हती. आज मला जाणीव झाली की बहिणी किती चांगल्या असतात. भावाने हत्या केली तरीही त्याला विसरत नाहीत. माझ्या आईने माझ्या भावांशी मिळून माझ्या मुलीचे उपचार एका मोठ्या दवाखान्यात सुरू केले. त्या तरुणाने माझी माफी मागितली की मी तुमच्यापासून अनोळखी झालो होतो, कारण माझ्या स्वतःच्याही काही गरजा. मी कोणाला काहीच बोललो नाही. माझ्या आईने मला परत घरी बोलावले होते. माझ्या भावांनी मला नोकरी लावून दिली होती. सर्व काही अगदी नीट झाले होते. पण जेव्हा कधी मी माझ्या आईजवळ बसायचो, माझे हृदय तडफडायचे. त्यांनी कशाप्रकारे सहन केले असेल आपल्या पतीचे, आणि कशाप्रकारे माझ्या भावंडांनी सहन केले असेल वडिलांचे दुःख, हा विचार करून माझा जीव जायचा. सुनीताही आपल्या आईला वेड्यांच्या इस्पितळातून घेऊन आली होती. त्यांची अवस्था काफी खराब होती, पण सुनीताने त्यांची इतकी काळजी घेतली की त्या आता भानावर येऊ लागल्या होत्या. मला माहीत आहे, काही वर्षांनी माझी मुलगी मला सोडून जाईल, पण त्या मुलीच्या रूपाने आयुष्याने मला तो धडा दिला होता, ज्याने माझ्या अंगावर शहारे आणले होते. त्याने मला हे समजावून दिले होते की कधीही आपला फायदा वर ठेवू नका. आपल्यासोबत आपल्या जवळच्या लोकांचाही विचार करा, कारण जर तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कराल तर तुम्ही कधीच सुखी राहू शकणार नाही. ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावीच लागेल. ही गोष्ट आपल्याला हे शिकवते की कर्माचे फळ नक्की मिळते, मग ते कितीही वर्षांनंतर का मिळेना. माणूस आपल्या हव्यासात, जिद्दीत आणि रागात अनेकदा इतके मोठे गुन्हे करून बसतो की तो 2 कुटुंबे उद्ध्वस्त करतो. पण निसर्ग किंवा परमेश्वर कधीच अन्याय होऊ देत नाही. जे बी आपण पेरतो, मग ते शापाचे असो, कोणाचे घर तोडण्याचे असो किंवा आपल्या आईवडिलांच्या हत्येचे असो, तेच पीक आपल्याला कापवे लागते. तेच पीक कधीकधी आपल्या सर्वात निष्पाप आणि सर्वात प्रिय गोष्टीच्या, जसे आपल्या अपत्याच्या यातना बनून आपल्या समोर येते. पश्चाताप आणि माफी मागण्याची ताकद खूप मोठी असते. जोपर्यंत माणूस आपली चूक स्वीकारत नाही आणि अहंकारात अडून राहतो, तोपर्यंत त्याच्या आयुष्यात संकटे येत राहतात. पण जसा तो खऱ्या हृदयाने माफी मागतो, चूक कधीही करतो आणि सुधारण्याचा मार्ग स्वीकारतो, तेव्हा नाती पुन्हा जोडू शकतात, मदत मिळू शकते आणि आयुष्यात शांतता परत येऊ शकते. ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की नात्यांची किंमत समजा, इतरांचे मन दुखवू नका आणि जर चूक झाली तर सत्याचा स्वीकार करा, कारण हेच आयुष्य आपल्याला शिकवते की सत्यापेक्षा मोठे या जगात काहीच नसते. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल.
कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल.